चोरीच्या केसेस सोडवणं हे पोलिसांचं रोजचंच काम. पण जेव्हा तक्रारींमुळे गुंता होतो तेव्हा काय होतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनामधून, ज्यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो, हा मिसेस प्रताप बोलतायत का? हा बोलताय तुम्ही? काय बोलत्यात? म्हणा काहीतरी. काय म्हणू म्हणजे? आय मिस यू म्हणा. ऑर्डर आहे, ऑर्डर. हवालदार प्रतापांची ऑर्डर आहे म्हणा. मिस यू. पोलीस काका, पोलीस काका. पोलीस काका, पोलीस काका. एक मिनिट. पोलीस काका, पोलीस काका. मी करतो फोन. बाळा 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 काय झालं बाळा? पोलीस काका, माझी आई हरवली. एक गोष्ट बाळा, पुढे इकडे बाळा. दोन गोष्टी सांगतो तुला लय महत्वाच्या. एक म्हणजे रडू नकोस आणि दुसरं म्हणजे पोलीस असं बोलू नकोस. असं बोल. काय होतंय तुझ्या लक्षात येत नाही पण तू बचकावर थुकतोयस. असं करू नको बाळा, रडू नकोस. शांत बस 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 बस. काय झालंय मला शांतपणे सांग, काय झालंय? माझी आई हरवले. मला माझी आई शोधून द्या ना पोलीस काका. बाळा, तुझी आई नसेल हरवली, तू हरवला असशील. मी देतो तुला. आई शोधायची आहे ना, शोधू आपण. मला सांग, तुझी आई कशी हरवली? आम्ही ते बाजूला जत्रेला आलो होतो. बर. मला म्हातारीची केस पाहिजे होते म्हणून मी ते ओढले, तर म्हातारी शिव्या द्यायला लागली. येडाय कर जरासं. म्हातारीचे केस पाहिजे म्हणून खऱ्या म्हातारीचे केस ओढलेस तू? आता मला काय माहिती ती खरी म्हातारी होती म्हणून. मग आई मला बोलली की तू तिथेच बस, मी तुझ्यासाठी केस घेऊन येते. बर. हा, आणि मग आई गेली तर परत आलीच नाही. माझी आई हरवली. रडू नका. शांत मला माझी आई शोधून द्या ना. बाळा, तुझी आई नाही हरवली, तू हरवलाय. काळजी करू नको. मी काय करतो, एक ना FIR लिहून घेतो. ती महत्वाची असते, लक्षात घे. ह्याच्यात आहे ना एक कागद असतो, त्याच्यावर आम्ही सगळी माहिती लिहून घेतो. एकदा ती माहिती लिहून घेतली की ती सर्क्युलेट करतो, मग लोक शोधतात. मला शांतपणे फक्त आता तुझी माहिती सांगशील बरं का? नाव काय म्हणला तुझं? दत्तू प्रभाकर खरात. हा, शाबास. दत्तू प्रभाकर खरात. हा. आईचं नाव काय तुझ्या? आई. हाय, म्हणजे आईला तू लाडाना आईच म्हणशील बाळा, पण आईला काहीतरी नाव असेल का? नाही नाही, पण मी तर आईच बोलतो. बर बर. ही बापाचं नाव काय म्हणला? प्रभाकर खरात. हा, प्रभाकर खरात. प्रभाकर खरात तुझ्या आईला लाडानं काय म्हणतो? हा, ते कधी दीपिका बोलतात, कधी ऐश्वर्या बोलतात, तर कधी कधी जॅकलिन पण बोलतात. एवढी सुंदर आहे तुझी आई? मग सर्वात सुंदर, सर्वात गोड माझी आई म्हणजे आंब्याची फोड. शोधू तुझ्या आंब्याची तुझी आई शोधू आपण. ऐश्वर्या बाळा, पण त्याच्या आधी आहे का नाही, तू मला जरा वर्णन करून सांग. तुझ्याकडे तुझ्या आईचा काय फोटो बिटो आहे का? हो, आईचा कधी कोणी फोटो ठेवतं काय? आई तर असते आपल्या मनात. उठ बी. फोटो नाही, धड वर्णन करता येत नाही, त्याच्यात वर सूर वरतोय असोय. आई तर असते आपल्या मनात. खोबडावीन, नीट सांग काय ती, वळख सांग काय ती. आई कशी दिसती, काय केस कसे आहे, तोंड कसं आहे ते नीट सांग. बाय जरा दमा. आई 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 बाय. ओ बाय. सांगितलं होतं ना बस तुला. ताय, ओ ताय, तू आली एक मिनिट, जरा वाईस दम खा, जरा दम खा. ओळखता तुम्ही त्याला? कशाला मारताय त्याला एवढं? आहे मी त्याची. बेन्या, तुझ्या बापाला तुझ्या आई कुठल्या अँगलनं जॅकलिन दिसते रे? ह्या आंब्याची फोड आहे का कलिंगडाची फोड आहे? बघ जरा. साहेब, आपले आमचे हे आहेत ते मला बोलतात जॅकलिन. ते म्हणते तू कुठं होतास बाबा? थांबलो तू आली. साहेब, तुमचे लय उपकार झाले, तुम्ही शोधलं माझ्या लेकराला. साहेब, ताई ताय थँक्यू म्हणताय, चांगलं आहे, पण मी काहीच केलं नाही. तुमचं तुम्ही हारावला, तुमचं तुम्ही घावलाय. गाठभेट झाली का नाही? गाठभेट झाली. मग काळीच एकदम पाकपूक होत होतो. हो साहेब, काय होत होतं काळी? पाकपूक होत. बर.
आता झालं शांत काळी झालं. चला निघा आता हा काय माझी FIR एक वाया गेली हो कागदावर आपले साहेब! हवा पोरग घावलं, हा नवरा हरवलाय हो. हाय का तुमचा नवरा बी हरवलाय होय? नवरा हरवला बरं एक काम करा मला काय करा माहिती मला तुम्ही ना त्यांचा काय फोटो बिटो असेल तर द्या नाही, त्यांचा फोटो नाही माझ्याकडे. त्यांची छबी माझ्या हृदयात आहे, माझ्या डोळ्यात आहे. निघा निघा बाहेर काय झालं साहेब? त्याला म्हणलं आईचं वर्णन करतं आई असती मनात तुम्हाला म्हणलं फोटो द्या तर छबी डोळ्यात आणि मनात सगळ्यांकडे काय हीच आहे होय नाही. फोटो कुणाकडे नाहीच का फोटो आहे पण ते मोबाईल मध्ये आहे ना. आहे ना हा. मोबाईल द्या मोबाईल घरला ठेवलाय, ते जत्रेत हरवल म्हणून आणलं नाही. मग आता तुमच्या नवऱ्याला कसं शोधायचं मी हा त्याचं काय वर्णन करा मला सांगा कसा दिसतो सांगा वर्णन त्याचं काय नाही, त्यांची बॉडी आहे ती एकदम जॉन इब्राहिम सारखी आहे आणि त्यांचे डोळे म्हणजे एकदम जणू ऋतिक रोशनच आहे आणि त्यांची स्माईल म्हणजे एकदम शाहिद कपूरच आहे. ही तुमच्या नवऱ्याचं वर्णन आहे होय. आयला आता लोकांना काय सांगायचं जॉन इब्राहिमच्या बॉडीचे प्रभाकर खरात शोधा नाही नाही या असलं काहीतरी नका सांगू साहेब मग कसं शोधायचं त्यांना? एखादी खून सांगा खून खून सांगितली असती पण न सांगता येणाऱ्या ठिकाणी आहे. बाय 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 माझं शांतपणे ऐका जी खून तुम्ही सांगू शकत नाही अशा ठिकाणी आहे ती 4 चौकात जाऊन आम्ही विचारायची कशी नाही विचारू शकत का नाही. त्याच्यामुळे काहीतरी चांगलं सांगा ना वर्णन हा? वर्णन आता- म्हणजे काहीतरी बाबा केस कसे आहेत काय ते- साहेब साहेब एक- साहेब एक- माझी फॅमिली हरवली फॅमिली शोधून काढा साहेब माझी फॅमिली पप्पा जॅकलीन माझी फॅमिली इथं बस, इकडे माझी फॅमिली ही तुमची फॅमिली आहे ह्यो तुमचा नवरा आहे ह्यो नवरा आहे तुमचा ती जॉन इब्राहिम ती ऋतिक रोशन ती शाहिद कपूर ती ही आहे होय ही आहे इकडे 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 दादा इकडे दादा बाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुमच्या दोघांची एकमेकांविषयी लय भ्रम आहेत शपथ सांगतो लय भ्रम आहेत एकदा या माणसाचा तो नीट बघा एकदा ताजा ताजा टायफॉइड झालेला मनोज वाजपेयी वाटतो आहे का नाही ही तर काहीच नाही या माणसाला असा हात करायला सांगा आणि जोरात पळायला सांगा जवागल श्रीनाथ बघा एकदा साहेब लय उपकार झाले माझी फॅमिली तुम्ही शोधून दिली लय साहेब, उपकार झाले उपकार साहेब अरे मी काही केलंच नाही दे ती फॅमिली अरे हे बघा काय होतंय तुमच्या लक्षात येत नाही दादा ताई काय होतंय तुमचं बाहेरच्या बाहेर तुम्ही हरवलाय तुमचं तुम्ही आतल्या आत येऊन घावताय माझा काहीच हात नाही ह्याच्यात माझी फक्त पानं वाया जातात कारण मी काय वर्णन लिहून घेतो ना तेवढं करू नका फक्त आता काय तुमची फॅमिली तुम्हाला घावलेली आहे होय, हे, बेन्या, तुला तुझी आई घावली ताई तुम्हाला तुमचा नवरा घावलाय होय. या आता परत दिसू नका या नाही ह्या कसा ही दोघं सापडली पण माझा भाऊ हरवलाय भाऊ हरवला काका काय सांगू तुला अगं काय झालं? आम्ही मग कुवा बघित होतो दोघ जण हा तेवढ्या तिकडनं गर्दी सगळी आमच्याकडे आली त्याच्यात तो हरवला जागी आला तो फलकी साहेब माझा भाव हरवला शेवटून साहेब, ओरडू नको. ऐका एक मिनिट एवढं करायची गरज ऐक नाही ते. मला अंदाज आलेला आहे गेल्या 10 मिनिटात मला अंदाज आलेला आहे जसं तुम्ही आला का नाही इथं गपचूप तसा तुमचा भाऊ पण येईल. नाही हो साहेब असं नका करू, लिहून घ्या ना साहेब. कुठं फिरल अरे तुम्हाला? माझी 3 पानं वाया गेलेत ताई Please, मी वही आणून देते दुसरी प्लीज लिहून घ्या. साध्या दुकानात वही नाही ती सरकारी वही आहे साहेबाला उत्तर द्यावी लागतात 3 पानांवर खाडाखोडा आहे माझ्या प्लीज लिहून घ्या ना. शेवटची. अहो येईल तर थांब त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर केवढं पडेल आम्हाला लिहितं काय तुमचे पेन येईल म्हणतोय तुम्ही ऐकायला तयार नाही नाव सांगा त्याचं अरे, हा, रोहित खरात रोहित खरात हा. आणि रोहित खरात दिसतो कसा 1 मिनिट आता जर कुणी म्हणलं यो रोहित खरात शाहरुख सलमान आमिर सारखा दिसतो तर तिघांना आत टाकीन कुणाला तिघांना? शाहरुख सलमान आणि त्यांना? ए, तुम्हा तिघांना आत टाकेन आई. कॉमेडी नाही करायची इथं आत्ता सांगतो ड्युटीवर आहे मी 3 पानं वाया गेलेत माझी नीट वर्णन करायचं हा, सगळं बरं. लिहून टाका. लिहून सगळं हा. लिहून द्या सगळं साहेब 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 साहेब
माझ्या घरात नाही हरवली ती साहेब. काका साहेब तुमचं पाय कुठं आहे साहेब? मला पाया पडू द्या साहेब. काय उपकार झालं तुमचं साहेब. तुमच्यामुळं मला माझा दादा भेटला साहेब. साहेब तुम्ही हात म्हणून आम्ही सुरक्षित आहे साहेब. तुम्ही हाय म्हणून सुरक्षित हाय, तुम्ही हाय म्हणून ही होतंय, तुम्ही हाय म्हणून वाचलंय. बेण्यानं चौकीच्या बाहेर तरी गेलोय का? तुमचं बाहेरच्या बाहेर ठरलंय. तिघात पाचात दोन काहीतरी केलंय. आपलं हरवताय, आपलं भेटताय. मला शोधायला संधी पण दिला झाले. FIR पण पूर्ण लिही. 1 मिनिट, तुम्ही बेण्यानं दारातच उभा आहे का काय? दारात नाही का काय? एकाची FIR लिहायला घेतली की लगेच दुसरा येतो असं काय? नाही काका. तुम्हाला तुमचं कुटुंब घावलेलं आहे. आता इथं थांबायचं नाही. एक क्षण इथं थांबायचं नाही. तोडून एकाला सगळ्या चौघांना 3rd डिग्री देईन. म्हणजे 12 डिग्री डायरेक्ट. कळलं? नाही का? पाय पडेल. हा, चला होय तर. सगळी फॅमिली शोधून देईल. नाही, चल. अहो सोनू काकानी वसू मावशी कुठं आहेत? सोनू काका तुमच्यावर होती ना? माझ्याबरोबर कुठं? मी याला शोधायला आली होती ना. नाही सोनू, आणि माझ्याबरोबर होती ती. आता तुझ्यावर मामानी मामी होती ना? हाय का? मामानी मामी पण हरवले होय. तेव्हा आता साहेब होय. साहेब शोधून द्यावा, मामा मामी हरवले साहेब, तेवढं. प्लीज. सगळे हरवले. मामी पण हरवली. बसू मावशी. सोनू काका किती जणांची टोळी आहे रे तुमची? 21 जण आहे ती साहेब. 21. हा, आम्ही जत्राला येत होतो. बसणार कशी म्हणून ट्रॅक्टरच काढला. टायलेट टाकली. 21 जण गाद्या टाकून टाण डायरेक्ट जत्राला. 4 जण गावले ती फक्त. आता ही 17 जण गाव ना ती साहेब. चल बाहेर. 4 जण घावले ती 17 जण घावना झाले. तिकडं बाहेर बसा. नावं तरी लिहून घ्या. नाही लिहायची मला नाव. निघ तिकडं निघ. दरवाजात बस. तिकडं बस. आणि तुम्ही कशी आली एक करून तशी तुमची माणसं येतील. ती माणसं आली की तुमची तुम्ही मोजा, तुमची तुम्ही जमा करा. आणि ती टायलीत टाक, नाही तर पायलीत टाक, नाही तर टाणटांनी, नाही तर फानपणनी. मला फरक नाही पडत. निघ आत्ता निघ. फॅमिली आहे बाकी. तुझ्या तर चल. सोनू काका जोरदार टाळ्या. भारी होती फॅमिली. प्रसाद दा, मला असं वाटतं मोठ्यांच्या मेंदूमधले विचार आहेत ना, ते पण तुमच्या सगळ्या कॅरेक्टर सारखेच काहीतरी हरवलं म्हणून येतात आणि अचानक त्यांना एक एक सापडत जातो विषय. कारण त्यांच्या डोक्यातले विषय संपतच नाहीत. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि अभिजित पवारनी लिहिलं पण छान होतं आणि मस्त प्रेझेंट केलं. फुल ऑन एनर्जी होती. पृथ्वी मस्त. वनिता क्या बात आहे. सावत्या मस्त. मोरे तुझी ती खूण काय, ती ज्या खुणेबद्दल बोलते ती मला माहित नाही, पण तुझी एक खूण जी जगजाहीर आहे ती म्हणजे तुझ्या परफॉर्मन्स मधला साधेपणा. ती तुझी खूण आहे जी सगळ्यांना माहिती आहे. कुठलाही आवेश आणत नाहीस तू. इतकं सहज सोपं परफॉर्म करतोस आणि फार गोड वाटतं. त्यामुळे दत्तू फार मजा आली. इंटरेस्टिंग सुरुवातीचा पोर्शन सगळा मस्त होता. बाकी फॅन्टॅस्टिक. मंडळी, एका शूटिंग दरम्यान एका हिरोनं स्वतःचे स्टंट स्वतः करण्याचं ठरवलं. चला तर बघूया त्याला या धाडसाची काय फळं मिळत आहेत ते. मागे तुम्ही फील्ड मध्ये येतात, थोडे मागे शूटिंग आहे बरोबर. ऐका शांतपणे इथे उभं राहून बघा. बघायला मिळणार. फक्त आवाज करू नका. शूटिंग सुरू आहे. झोपू का तिथं? नाही दादा बारके इथं काय करती? जा शाळेला जा. चल. बने कोण आहे 3 रुपयाचा तेरे नाम? लाल वाला गॉगल लावून आला यार. बता इसको कौन है मैं? हो दादा हो, डिरेक्टर मॅडम आहेत त्या. त्यांना काय बोलता तुम्ही? मागे वा, तिकडून मागे वा. शांतता रे. शांत म्हटलं शांत. आवाज नको प्लीज यार. हे बने सर, विराज सर कुठे आहेत? मॅम सर येतात. सर या शूटिंगचा पहिला दिवस आहे. खूप एक्साइटमेंट आहे यार. डिरेक्टर या कॅरेक्टरचा पण पहिला दिवस आहे. चल यार.
खूप एक्साइटमेंट आहे. चल 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 पटकन. बाबा बोलले सगळं मुहूर्तावर झालं पाहिजे, कळलं ना? तर सरको बोला. चल चल, येस चल. येस मॅम सर निघाले ते कुठल्याही क्षणी पोहोचतील. हा, हॅलो 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 चल. हॅलो आले सर, आले सर. मागे मागे. मराठीचा बच्चन सुपरहिट पिक्चर 56. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. वेलकम सर, वेलकम. हाय हाय शिवा, कैसा आहे बेबे, कैसा आहे डार्लिंग? एक मस्त. नंबर. मला जेव्हा कळलं ना तू डिरेक्टर आहे म्हणून, मला काय एवढा आनंद झाला ना यार. मी सांगतो ना, सगळ्या पोरींनी डिरेक्टर व्हायला पाहिजे, कारण मुलींमध्ये ना आग असते. हो, सर. हा, मुलं सगळे आपले बनचुके आहेत, त्यांचा काही मजा नाही. थँक्यू सो मच सर. नाही म्हणजे माझा पहिलाच पिक्चर आहे सर, आणि तुम्ही काही न विचारता सर हो बोललात सर. थँक्यू सर. बस काय शिवा, तू आपल्याकडे आलीस तेव्हाच आपल्या डोक्यात आलं आपल्याला हे करायला पाहिजे. हा? आपल्याला ही फिल्म करायला पाहिजे. अच्छा, आपल्या सर. तेव्हाच डोक्यात आलं माहितीये काय. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुझं फ्युचर ऍज अ डिरेक्टर म्हणून ब्राईट आहे. ओके, थँक्यू सो मच सर. सर मला ना पुढे जाऊन आहे ना संजय लीला घणसोली व्हायचंय सर. हे बघ, पुढे जाऊन गेलीस तर घनसोलीच होशील, इथे राहशील तर मनसाली होशील. सॉरी सर, कसं आहे? सर. आणि गौरव सर मला ना अनुराग गपचूप सारखे पिक्चर पण करायचे आहेत सर. बेबी गपचूप नाही, कश्यप काय घोळ करतेस. sorry. अशा रेटने तू प्रसाद होकार ओकच म्हणेन सर. अच्छा, ठीक आहे. ओकच म्हणेन सर. कारण माझ्या पुढच्या फिल्म मध्ये त्यांना कास्ट करायचंय सर. ओ म्हणजे माझ्या बायोपिक मध्ये त्यांना लीड देणार आहे. गौरव मोरेची बायोपिक ओक सर लीड. नाही सर, एवढे वाईट दिवस त्यांच्यावर आले नाहीत सर. सर मी पुढचा पिक्चर आहे ना सर, संजय जाधव यांची बायोपिक करणार आहे सर, त्यांच्यावर आणि त्यांना लीड म्हणून घेणार आहे Oh सर. my God. हा सर, मी प्रसाद ओक सरांना सांगितलंय, फक्त याची प्रॅक्टिस करायची. आणि ना सर मध्ये मध्ये हिंदी बोलायचं. काय बाबा, कैसा है बाबा, मैं ठीक एकदम है. बढ़िया ना. Bye. ए, बच्चे लोग कैसे, सही कैसी है तू? मस्त चल रहा है ना, मस्त चल रहा है सब लोग का. ए भाई पासपोर्ट निकाला क्या? नाही मॅम पर निकालता हूँ. नाही, निकाल के रख, लगेगा. हा? असं सांगितलंय सर, ते करतील सर. ते पण आहे ना. ते राहिलं ना, ते पण असं पाहिजे हा, आयडिया. सर, सर, मी त्यांना शिकवलंय सर ते. सांगितलं ना बस. ही कोण आहे, लखनौची टीम कोण आहे ही? ते सर बघायला आले सर. घेत नाही. हा भाई, तू टेन्शन घेऊ नको. तुझा डिरेक्शन म्हणून तुझं पहिलं पाऊल आहे, Yes, sir. आणि पहिलं पाऊल ठेवताना चुका होतातच, पण मी तुला पाऊल ठेवूच देणार नाही. हा, हा? sir. म्हणजे तुझ्या चुका होणारच आहेत ना. अरे आपण आहे ना भाई. हा, हा? sir, हा, sir. चला तू एक काम कर, हा, sir. ब्रेक मध्ये मला व्हॅनिटी मध्ये भेट. आपण बोलूया. म्हणजे लंच ब्रेक नंतर पॅकअप. काय बोलला बे? सर 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 सीन हा, काय काय सीन, काय हा. ऍक्शन सीन? हा सर. हो सर, तुम्हीच बोलले ना सगळे ऍक्शन सीन मी करणार. माझ्या लक्षात आहे, मला बघायचं होतं की तुझ्या डोक्यात आहे की नाही म्हणून. हा, अरे भाई, नाही सर, माहिती. अरे बस बस बस, हे सांगू ना तुला. टॉम क्रूज, हा. जॅकी चॅन, हा. अक्षय कुमार, गौरव मोरे स्वतःचे स्टंट करतात. हो, सर. बस इथं सकाळी सकाळी मला फोन आला, सर मी काय स्टंटमॅन वगैरे. म्हटलं अजिबात नाही, मी माझे स्टंट करणार. हा. ज्याच्या बरोबर मला करायचं तू कोण आहे? ऍक्शन कुठे? त्याच्या बरोबर करायचं तू कुठे आहे? बोलो यार, हा, सर आले हा, तसं काय करतो? बोलो, बोलो. सांगितलं. मिनिट. भाई इसको क्लोज कर. शाकाल! हा, हा, आलो 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 आलो. मॅम मॅम आले. थांबा रे, मी घाबरून जाईल ना, कन्फ्युज होऊन जाईल ना मी. एवढं नका करू, भीती वाटेल मला. अरे, हा एवढा फेमस कोण आहे? एवढा फेमस हा सर हा लोकल आहे सर. लोकल आहे? कुठली, बोरिवली की चर्चगेट? काय बोलतो? चेन खेचू करा ना. बने अरे. बने. सर सर मी ओळख करून देते, श्याम सुंदर राजपूत सर. अरे श्याम, नमस्कार. कैसा भाई? मस्त, बढिया ना, मस्त, एकदम सर. बढिया. मस्त. काय तब्येत आहे तुझी? अरे, बरं? thank you, sir. आपण स्लिम ट्रिम आहे, आपण खतरनाक आहे. अरे बापरे. आपला ऍक्शन सीन लक्षात आहे हो ना? हो हो हा? सर. सर मला फायटिंगच आवडते सर. Yes. डॉन पिक्चर मध्ये शेट्टी आणि बच्चन त्यांच्यामध्ये जी फायटिंग झाली होती ना, ती लहानपणी म्हणजे 101 वेळा ती रिवाइंड करून पाहिली सर मी. क्या बात आहे. माहिती आहे ना, पण हो, हो. चुकवायचं पण कसं? मग मी श्याम करेन. सुंदर हा? आपल्या पिक्चर मध्ये बुच्चन हे आहेत. हो. बच्चन नाही का, बच्चन. सॉरी सर, सॉरी सर. हा, बच्चन नाही नाही नाही, तेच बच्चन आहे ना सर. मला आहे ना, म्हणजे बच्चनपेक्षा आहे ना शेट्टीच आवडायच्या. कसं काय? म्हणजे मार खाताना, पडताना, लागताना गैरे भारी एक्सप्रेशन असायचे ना. अच्छा. आणि ते बच्चन साहेबांकडे असा दांड्यासारखा पाहायचा, तर तेव्हा एवढा क्यूट वाटायचा ना. अरे बाबा, असा कशासारखा?
दांड्या म्हणजे बैल बैल बैलासारखा हा बाप. मी शेट्टीच करणार काय म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे हो. चुकवायचं वगैरे सगळं माहिती आहे हा, ना माहिती, माहिती. नॉर्मल करणार करतो, का सर. बा. हा चलो हा. चला करूया मग डन आहे. रेडी सर चल, डन आहे, डन आहे. सर मी सीन समजावून सांगते हा, सर हा, हा, तुम्हाला हा. सर तुम्ही तिथे उभे आहेत सर इथे ना येस सर शिवा मी थोडं इम्प्रोवाइज करतो मी असा उभा राहतो ओ ग्रेट सर ग्रेट वा सर येस सर थँक्यू सर आणि हा आपल्या फिल्मचा विलन आहे सर शाकाल ओके. शाकाल तिथून येणार आणि बॅकग्राऊंड म्युझिक वाजणार शक शक शकाल शक शक शकाल शक शक शकाल सर म्हणजे तसं वाटतंय पक पक पकाक, पक पक पकाक, पक पक पकाक. आम्ही काय दाणे टाकू करा ना बने नाही खतरनाक आहे बने एकदम म्हणजे मी जस्ट आपलं तुम्हाला इम्प्रोवाइज करतो आपण हा मी सांगू पुढे हा. हा शाकाल तिथून येणार हा. तुम्ही वळून रपकन त्याच्याकडे बघणार हा तुम्ही बघितलं तुमचा डायलॉग आहे काय डायलॉग डायलॉग सर डायलॉग असा आहे साबन में झागे विजय में आगे मी थोडं इम्प्रोवाइज करतो साबुन में झागे विजय में आगे मेरे पास नाग है चालेल नाही, राहू दे ना इम्प्रोवाइज मस्त वाटतं ना ठीक आहे हा. चलो सर आपका डायलॉग हो गया सर हा. तर मग शाकाल तुम्हाला एक फाईट मारणार सर वूफ करून तुम्ही ती मला- चुकवणार वूफ करून आणि मग शाकालचा बॅलन्स जाणार तो बसा पुढे जाणार तुम्ही इथून पकडणार उचलणार त्याला आणि एक टिंग अशी देणार आणि शाकाल पडला दॅट्स इट ही ऍक्शन आहे हो सर मजा नाही ह्या ऍक्शन मध्ये मजा नाही सर इकडे इकडे मी डिझाईन केलंय सर बेबी बस तू इकडे बस इकडे पण ए चंगू मंगू तुम्ही इकडे खाली बसा बस बस ना अगं मी आहे ना बस ना मला सांगा फायटिंग म्हणजे काय फायटिंग सर वूफ वूफ फायटिंग 100 वर्ष कंप्लीट झाली फिल्म इंडस्ट्रीला पण कोणालाच फायटिंगची व्याख्या माहिती नाही मला माहित आहे फायटिंग म्हणजे फायटिंग 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 म्हणजे हो 1 2 3 4 5 टिंग फायटिंग कळलं इट्स फायटिंग कळलं तुम्हाला सर सिरियसली सर येस तुम्हाला कळलं ना अजून करून दाखवू का तुम्हाला हा सर हीच तर व्याख्या आहे इकडे श्याम तू बरा हा, हा, ए चंगू सर. मुंगू मागे जा हा, हे बघ आता मी सांगतो कसं आहे फायटिंगची व्याख्या शिवा तुझ्या आवाज आलाय आता मी तुला करून दाखवतो ओके हा, हा. हे बघ हे आहे एक्सलेंट एक्सलेंट हेच खूप करूया. भारी सर खूप भारी हो हो सर हेच करूया इसको बोलते फायटिंग कळलं फायटिंग सर हेच करूया चला. चांगली रिहर्सल झाली आहे सर आता टेक करूया चला चला टेक करूया आपण अरे यार, तू म्हटलं कसा- ना. कधी जाऊन बस. इकडे या इकडे इकडे मॅम मॅम तबला वाजवला रे तबला वाजवला सर सेम करूया सर हा रेडी 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 श्याम रेडी Please, चल, हा. रेडी अच्छा म्या रेडी चलो चाव्याला मारला ले कॅमेरा रोलिंग एक्शन सावन में झाग है विजय में आग है मेरे पास नाग है क्या बात है सर क्या बात है गौरव सर कमाल कमाल गौरव सर अभी डायलॉग लेके आपको मारना है सर सर गौरव सर कम ऑन सर 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 गौरव सर एक नंबर बरोबर सर सर बरोबर सर हे पाणी घे हा हा गौरव सर गौरव अरे उठ. गौरव सर अरे शामराव खरंच मारलंस की काय मग त्यांनी चापट कशाला मारले टाकल्यावर परत तबला पण वाजवला टंग 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 हे किती असले पिक्चर मधले तर मग तेव्हा किती असतील पिक्चर बघताना लोक फायटिंग करायचं ठरलं होतं ना मग फायटिंग करायची ना हो मला इथं मारलं ना नाही सण हो. डोक्यात चाललं जातं माझ्या अजिबात नाही चाललं गौरव सर काय कोण आहे रे ह्याला काय झालंय ए बाबा जबडा जबडा हाडलाय गौरव सर ओके ना सर सर तुम्ही ते फक्त तेवढंच सांगितलेलं सर तुम्ही ते इम्प्रोवाइज केलं सर कशाला सर नाही तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला इम्प्रोवाइज सांग इकडेच भाऊ सांग इकडे भावा सर कसा ना भाई ए एवढं नाही हा मारायचं पण तू जे मारलास ना नाही 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 सॉरी 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 सर सॉरी सर पण काय इथं मारलं ना मला नाही होतो सर मला Sorry. डोकं फिरून जातं ना सॉरी मला माहिती नव्हतं पण तू ज्या पद्धतीनं मारला ना भावा
तू कुठल्या गरीबाला नको मारू हा सांभाळून जरा म्हणजे नाही, sorry, नाही, चूक झाली बा आपली सॉरी सॉरी याच्यानंतर पण नॉर्मल तुला करायला फायटिंग असं आता तुला सांगतो पुढे कसं असणार आहे आय एम सॉरी नाही, नाही, sir, I'm sorry. इथं नाही मारायचं हे बघ आता सांगतो तुला कसं करणार मी 1 2 3 4 5 टिंग आता एवढं करूया आपण हा? करतो रेडी सर गौरव सर रेडी 2 मिनिटं जरा मला नाही सर हालायला लागले सॉरी सॉरी सर सॉरी ना सर ओके ते फक्त मी ते ते नाही करत हा शामराव रेडी रेडी चला गौरव सर प्लीज लवकर लवकर करा सर माझा लाईट चाललाय 9:15 वाजलेत कुठला लाईट चाललाय गौरव सर लाईटला पूर्णपणे येऊ तर दे प्लीज सर चला चला रेडी रेडी काय Ready, madam, यांना सांगा. प्लीज प्लीज मी काय म्हणतो हा. फाईटचं मिळालेलं हा, आहे सर. आता उठण्यापासून हा हा ठीक आहे चल Yes, चला sir. चला मी- चला रेडी 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 मी जरा यांनी साऊथ स्टाईलने उठतो हा, उठताना कशाला सर उठतो ना काय करताय सर हेच आपल्या मराठी फिल्म मेकरचं चुकतं मराठी फिल्म आहे तर मराठी करा ना मराठीत का साऊथ घुसवता बिर्याणी खायची असते खातात माती सायलेन्स मस्त बोलला यहाँ पे सब शांती शांती रेडी गौरव सर ऍक्शन दे शिवा गौरव सर हा ऍक्शन उफ, 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 उफ. साबुन में झाग है हा सर विजय में आग है मेरे पास नाग है सर 3 4 5 टिंग शांतरा अरे यार तू आता कशाला मारलं यार अरे ते काय करताय इतक्या दुरून मारत असता का कोणी लागत पण नाही मला काही येडा समजता का मला कोणी 100 गुच्छे मारले ना मला चालेल मग कोणी येडा समजलं ना माझं डोकं फिरून जातं मग मला नाही काय करायचं सर मला नाही यार, प्लीज करायचं सर माझं लाईट चाललंय सर तो लाईट घेऊन जा घरी मला नाही करायचा पिक्चर मला पिक्चरच करायचा नाही केवढं मारलं यार सर यार इथं माझं आयुष्याचं लाईट जाईल हे एवढं मारते माणूस काय ठीक है सर ठीक है सर ठीक है चलो ये सीन कल कर लेते हैं सर मला मागे थांब. अरे यार, यांना सांग. विराज, त्याला यार, सोड कोण यार आहे हा बोला त्या गौरव सरांच्या ट्यूबला आणि हिरोईनला बोलवणार आपण किसिंग वाला सीन करूया हे थांब 1 मिनिट थांब मी करणार सर नाही सर लगा है आपको सर ताकद. किसिंगच्या सीनला ताकद आपोआप येते मी करणार त्याचे काय त्याला डुप्लिकेटला सांग घरी जा म्हणून स्टंटमॅनला मी करतो माझं पक्का सर करतो बोला ना ठीक करतो आहे मी सर इकडे या, मी सीन सांगते हा शामराव सर तुम्ही आणि हिरोईन हा काय झालं तुम्ही आणि हिरोईन इथे बाकड्यावर बसलेले असणार सर हा. हा तुम्ही किसिंग करताय हा शाकाल येणार हा. तुम्ही त्याला बघणार हा. आणि शाकाल एक पंच मारणार नाही करायचं मला अरे सर आता बोललात ना सर बस मला नाही करायचं आहे डुप्लिकेटला आणा याच्याबरोबर बाकी फिल्म करा मला करायचंच नाही आहे मी चाललो एवढं मार्कून खाल्लं बॅग अरे सर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलंय अरे सर अहो, काहीतरी करा मला हे टेन्शन माणूस आहे बाबा हा गजनी आहे भका बक बुक्क्या मारते ह्याच्याबरोबर कोण काम करेल पागल आहे का हे बाबा नाही भाई तुझा जो मारामारी कर मला नाही करायचं पिक्चर तुझ्या बरोबर तुझा डोके जरा कमी आहे हे काय गजनी डोक्यावर पडलेला म्हणतो हा माणूस मला अरे यार शामराव बॅकअप यार माझा लाईट चाललाय बॅकअप वा 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 तुमची फायटिंग मस्त होती आम्हाला फार आवडली बघूया हास्यरसिकांना ते किती भावली आहे सई टिंग परफॉर्मन्स होतं एकदम खूप मजा आली गौरव मला असं वाटतं शायनिंग कशी मारायची हे तुझ्याकडनं शिकायला पाहिजे आणि मार कसा खायचा हे पण तुझ्याकडनं शिकायला पाहिजे मला तुझा हा पंच खूप आवडला लखनौची टीम कमाल आहे फारच सुंदर मजा आली श्यामदादा वेगळंच कॅरेक्टर होतं तुम्हाला असे नवीन नवीन प्रयोग करताना जेव्हा मी बघते तेव्हा मला खूप आनंद होतो आजचं पण मस्त होतं कॅरेक्टर शिवा मस्त गावकऱ्यांनी जो छपरी दिसायचा वसा उचलला होता तो मला भयंकर आवडला त्यांच्या एफर्ट्ससाठी 100 पैकी 100 मार्क सगळे अत्यंत छपरी दिसत होते फार मस्त मजा आली मंडळी नवरसातून निर्माण होणारे सिनेमे आपण बऱ्याचदा बघितले पण आज आपण बघणार आहोत आमरसामुळे बनणारा सिनेमा चला तर मग सज्ज व्हा याची गोडी अनुभवण्यासाठी आणि स्वागत करा आपल्या अतरंगी हास्यवीरांचं
लाजू नका तुम्ही घ्या. रसिकाजी नाही नाही असं. रसिकाजी सर देऊ तुम्हाला थोडासा आमरस अजून घ्या घ्या लाजू नका सर. रसिकाजी अहो तुमच्या नावातच रस आहे. आमरस कसं नाही बोलू मी. मला फार नको, जास्त काय नको, एक 2-4 वाट्या मिळाल्या तर बरं होईल. हो हो अगदी वा खा ना क्या तुम्ही. बात आहे या. अजून हे रसिका संपलं. ए रसिका अहो चहान चहान आलात तुम्ही. हो. गंमत आहे आज. एक मिनिट रसिका ए रसिका ही कोण माणसं आहेत आपल्या घरात? तीच सांगते गंमत आहे. काय हे दोघं आहेत ना हा हा खूप मोठे निर्माते आहेत. कोण आहेत? निर्माते हो डब्बास बस्तान. ए मी हे ऐकलंय कुठे ते. डब्बास बस्तान. हो. बापरे हे निर्माते आपल्या घरात काय करतायत? आमरस खाताय. बावळट मला दिसतंय ते आमरस खातायत. हे दोघं आपल्या घरात आमरस का खातायत? कसं सांगू मी तुम्हाला. हे बघा कोण कधी कसं तुम्हाला ब्रेक देईल ना तुम्ही सांगू नाही शकत हो. म्हणजे मी रस करायचा म्हणून आंबे घ्यायला गेले हा, हा, हा. होते. तर त्या आंबेवाल्याला मी म्हटलं की भैया वो रस पिळने के लिए कौन सा आंबा अच्छा है. हा तर माझे वाक्य नेमकं यांनी ऐकलं हा. आणि माझी उर्दूवरची जी काही हुकूमत आहे ती त्यांना इतकी आवडली. वा ते म्हणाले की आम्हाला असाच चेहरा हवाय आमच्या सिनेमासाठी. ए रसिका मला एक खरं खरं सांगशील? हो. भैया रस पिळणे वाला आंबा कोणसा अच्छा है रे हो. याच्यात उर्दू कुठला शब्द आहे? प्लीज एकदा सांग. आमरस. कमाल आहेस तू, कमाल आहेस. पण हे ऐक ना हे खरंच निर्माते आहेत ना? हो म्हणजे तर मला जेवढं आठवतंय तेवढं अब्बास मस्तान असं काहीतरी आहे ना. डब्बास बस्तान. तुमचा विश्वास बसत नाही तुम्हाला नको ते प्रश्न पडतात. इकडे आम्ही तुमची ओळख करून देते. या. बॅक टू बॅक सर का बस. नमस्कार नमस्कार. अहो बसताय का त्यांच्या बाजू इकडे उभे राहा. बरोबर नमस्कार. डब्बासजी बस्तानजी मी ओळख करून देते. हे माझे मिस्टर पृथ्वीक प्रताप. हो माय सेल्फ डब्बा स्टायर वाला. येस आणि माय सेल्फ बस्तान स्टेपनी वाला. नमस्कार मी पृथ्वी प्रताप. वा वा डब्बा इकडे. ऐक ना अजून वाढू. ऐक खरंच निर्माते आहेत ना ग हे? म्हणजे काय मला का कुणास ठाऊक वाटतच नाही हे निर्माते आहेत. काय वाटेल ते बोलते. एवढी मोठी माणसं आपल्या घरात आलेली नको ते काहीतरी सुचतं तुम्हाला. अरे वा छान. पण बरं झालं तुम्ही आलात. हिला निवडलंय ना तुम्ही सिनेमासाठी? येस ऍक्च्युली काय झालं आम्ही मार्केटमध्ये रेकी करत होतो. अच्छा. तर हा आंबे घेत होती. हा, हा. हा, काय उर्दू बोलले माहितीये. मी डब्बाजीला बोललो की क्या बात आहे आपल्या पिक्चरची हिरोईन आहे. येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स म्हणजे फायनल करून टाकलं लगेच. घरी आलो तो डायरेक्ट आम्हाला लेखकच सापडला इथे. लेखक कुठे? हा काय लेखक इथे अच्छा म्हणून हे वादळ शांत आहे. वाढू. बाळा ए ओंक्या ओंक्या काय प्लीज अहो मला काय खूप कॉन्सन्ट्रेशन. मी खूप महत्वाचा सीन लिहितोय. लिंक लागलेली आहे. सुपर हिट सिनेमा मी लिहितोय. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मुझे मत पुकारो. बाप रे ओंक्या सिनेमा लिहितोय? सिनेमा लिहितोय. काय बाप रे. घरात किराणा मालाची लिस्ट लिहिली तर वाणी ती रिराईटला पाठवतो. सिनेमा लिहितोय. बाप रे चांगलंय. अभिनंदन रे बाळा अभिनंदन. लिही छान. फक्त मला गोष्ट सांग ना रे. भाऊजींना गोष्ट सांग ना काय सिनेमाची. कोणाला पण गोष्ट ओंक्या कोणाला पण काय सांग ना भाऊजींना. सर अगर सांगितली तर चालेल. चालेल. नो प्रॉब्लेम. खूप सुंदर गोष्ट लिहिली ओंक्याने. असं प्लीज सांगा. स्टोरी कमाल आहे. एक बाई असते. वा. तिला 3 बाळं असतात. तिन्ही तिच्याकडनं हरवतात. एक हिंदूच्या घरी जातो, एक मुसलमानाच्या, एक ख्रिश्चनच्या. एकाचं नाव रमेश, दुसऱ्याचं रहमान आणि तिसऱ्याचं रॅमसे. रॅमसे हॉरर पिक्चरचा डिरेक्टर होतो, रहमान म्युझिक डिरेक्टर होतो आणि रमेश हिरो होतो. आणि तिघेही एकाच पिक्चरच्या सेटवर भेटतात आणि धमाल. क्या बात मार्बलस. बघितलं ना? हा सिनेमा त्यांना मार्वलच वाटतोय. म्हणजे काय भन्नाट स्टोरी सुचली आहे ओंक्याला. मी तुम्हाला सांगते ओंक्या पुढचा सलीम अकबर असणार आहे. तुझा बाप सलीम अकबर. सलीम जावेद आहे ते. सलीम अकबर काय? हा तेच. आणि मुळात त्याला स्वतःला काहीच सुचलेलं नाहीये. ही अमर अकबर अँथनीची गोष्ट आहे. हो हो आणि हे
बाल हरवतं ना त्याच्या आईचं ये रोल तीन बाला हरवतात त्या आईच्या रोल. ऐकलात ना तुम्ही बाळ हरवणारी बाई होणार आहे मी, किती भारी. बावळट आहेस तू, बावळट. बाळ्या हरवणारी बाई काय काय ह्याच्यात कर्तृत्व आहे? हा? त्या बॉलिवूड मधल्या सिनेमांनी पण काय डोकं फिरवलंय तुमचं. त्यातल्या त्या बायका आहेत, बाळ्या जन्माला घालतात आणि हरवतात आणि तुला आनंद वाटतो. हा मी बाळ्या हरवली, मी बाळ्या हरवली. बावळट आहेस का तू, बावळट आहेस? ओंक्या अरे रसिका, मला अजूनही संशय आहे ही माणसं फ्रॉड आहेत. थोडा आमरस मिळेल का थोडं सांग. हो हो या. का नाही, मिळेल ना मिळेल. तुम्ही आमरस खा. हा? अजून घ्या. तुम्ही हे काय म्हणालात, नाव काय म्हणालात? डब्बास आणि बस्तान ना? बस्तान हा. स्टेपनीवाला अच्छा, अच्छा. नॉट ओनली बस्तान स्टेपनीवाला. येस. आणि डबा टायर वाला. अच्छा अच्छा. या. जरा तुमचं मला म्हणजे सिनेमे वगैरे केले असतील तर काही कळू शकतं का बाबा काय काय केलंय? Yes, of course, 100%. This is my first film, धर हिला धर, horror film. काय सिनेमाचं नाव? धर हिला धर. This is the horror film. अच्छा अच्छा. आणि तुम्ही कुठला? माय फर्स्ट फिल्म हिला धर हिला. क्राईम थ्रिलर. Yeah. क्राईम थ्रिलर फिल्म. क्राईम थ्रिलर. आणखी कुठला काही? And my second film, जवानी की पुकार. जवानी की पुकार. तुमची? माझी पुकार की जवानी. सॉलिड म्हणजे जवळ 42 आठवडे चालली तिथे. 42 आठवडे. 42 आठवडे उतरतच नव्हते, आम्ही उतरवली. तुम्ही हे 2000% फ्रॉड आहे. तुम्ही गप्प बसा ना. सिनेमांची नावं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस सारखी सांगतायत. हिला धर हिला, धर हिला धर, हे असलं काहीतरी चाललं. पार्ट 1 पार्ट 2 आहे. नाही ही गंड. एक मिनिट, तुम्ही खरंच सिनेमे केलेले आहेत? म्हणजे काय? धर हिला धर वगैरे का? बर. माफ करा. तुम्ही गप्प बस. काय वाटेल ते बोलताय तुम्ही त्यांच्याशी. तुम्ही अविश्वास दाखवताय त्यांच्यावर. एकतर ते मला ब्रेक देणार आहेत. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ओंक्या, हा माणूस ना जळतो रे माझ्यावर, अरे, जळतो. नाही रे. नाही मी उद्या मोठी हिरोईन झाले ना की बरोबर माझ्या मागून मागून याल. म्हणाल माझी बायको हिरोईन झाली, माझी बायको हिरोईन झाली, माझी बायको हिरोईन झाली. एकदा का मी हिरोईन झाले ना की बघेन आणि सोडेन तुम्हाला. करेक्ट बोललीस तू ताई. हा नको. नको. हा नको म्हणजे? नको. हिरोईन झालीच ना की हे लटांबर नकोच आपल्या मागे. आणि नेक्स्ट नवरा जो बघशील ना तेव्हा ना माझं पण मत जरा विचारात घे. हो. माझ्यावर पैसे उधळणारा, मला पोचणारा पाहिजे, मला जिजू. हे काय यांचं हे आले ना, तू हिरोईन जेव्हा होशील ना तेव्हा हे बाहेर ड्रायव्हर बरोबर आहे ना तिकडे गॉसिप करत असणार. ये जो अवॉर्ड ले रही है ना, अवॉर्ड वो मेरे पहिले बायको थी, अभी वो ऐसा बोलणार. अरे आपण असे मस्त डिझायनर कपडे घालून, आपण ना सव्वासाचीचे कपडे घालू. सव्वासाची. एक मिनिट, कुठले? सव्वासाची ट्रेन पकडणे गावीचा भिकाऱ्या. हा ब्रँड आहे तुझा, सव्वासाची. मूर्ख. आम्ही ब्रँडेड कपडे तरी घालू. तुमच्यासारखं नाही भोकाच्या बनियाने इथे खाजवत नाही बघणार आहे आम्ही कार्यक्रम. आम्ही असणार आहे त्या अवॉर्ड शो मध्ये. हो. आणि जेव्हा ताई तुला अवॉर्ड मिळेल ना, बेस्ट डेब्युटंट ऍक्ट्रेस अवॉर्ड गोज टू रसिका वेंगुर्लेकर. ताई ओंक्या, मला अवॉर्ड मिळालं. थँक्यू सो मच. मला विश्वासच बसत नाही की मला अवॉर्ड मिळू शकतं. माझं हे अवॉर्ड मला डेडिकेट करायचंय डब्बासजी आणि बस्तानजी यांना, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला 3 बाळ हरवणारी बाई बनवलं. ए बावळट, तुझ्या आईने तुला ना होळीत टाकलं पाहिजे होतं नारळ म्हणून. बावळट आहेस का तू जराशी? हा, अजून कशात काय नाही तोपर्यंत तू एक अवॉर्ड मिळाल्यानंतरचं भाषण तयार केलं. बाजूला रे, बावळट आहेस का जराशी? तुम्ही जळू नका माझ्यावर. जळू नका. अगं फ्रॉड लोक आहेत ती, मला विश्वासच नाही त्यांच्यावर. 1 मिनिट. कोण फ्रॉड आहे? आम्ही. Sorry. डब्बाजी हा माणूस आपल्यावर शक घेतोय. आपण आताच्या आता निघून जाऊयात. अरे छप्पन हिरोईन आपण आणू. चला निघा. अरे नाही तर काय ते बोलतात ना, देव देत आणि कॅमेरामॅन घेऊन जात. तुम्हाला नेला पाहिजे. तुम्हाला खरंच कॅमेरामॅन घेऊन गेलं पाहिजे आणि ते लेन्स ठेवायची पेटी असते ना त्याच्यात ठेवला पाहिजे. काय झालं? अरे दैव देतं आणि कर्म नेतं अशी म्हणे ना, त्याला ती म्हणतायत ना, आणि हा निर्माता आहे. तुम्ही गप्प बसा. अगं फ्रॉड आहेत हे. मी पाया पडते तुमच्या. प्लीज असं जाऊ नका. तुम्ही वाटल्यास माझं ऑडिशन घ्या. ऑडिशन ओंक्या सांग ना. मी ऑडिशन स्क्रिप्ट लिहिलेली आहे. माझ्या ताईमध्ये असं खचून टॅलेंट भरलेलं. ऑडिशन स्क्रिप्ट मी लिहिलेली आहे. नो प्रॉब्लेम. 2 वाट्या अजून रस मिळालं तर ऑडिशन. तुम्ही बसा.
अरे पातेलं भर घ्या घ्या. हा, अमरस, अजून घ्या अरे नको अजून ऐक आतमध्ये आहे. अरे माझं ऐक राजा तुझ्या ताईत खचून खचून नाही चुकून चुकून टॅलेंट भरलंय ऑडिशन क्लिअर प्लीज. या ऑडिशन प्लीज अरे Audition. प्लीज हा. या. मी- ऐक ना, मी- रसिका. मी करून दाखवू नको करूस. एक मिनिट 1 2 3 ऑडिशन हा? हे काय वल्ला वल्ला हबीबी हबीबी उंट आहे उंट आपल्याला एक उंट लागेल अच्छा एक सीडी पण आणू. एक उंट लागेल आम्ही रशिया सुलताना झोक्यावर बसून झुलताना वल्ला 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 कहाँ होंगे मेरे बच्चे अभी तो है वो कच्चे उनकी उम्र तो है बाली बाली क्या करेगी ये जिंदगी साली आता माझी एंट्री माझी एंट्री ओके माशाअल्लाह माशाअल्लाह रजिया सलीम तुझे जीने नहीं देगा सलीम तुझे जीने नहीं देगा सलीम तुझे जीने नहीं देगा और हम तुम्हें मरने नहीं देंगे आज मेरे पास दौलत है शौहरत है इज्जत है मेरे पास तेरे में क्या है तुम्हारे पास क्या है तुम्हारे पास मेरे पास बचे हैं वही मेरी अमानत है उन्हें लौटा दो हा लोटा दो परसाकडे पाठवा अख्खं गाव हागू दे शब्द आहे का हा लोटा दो परत बोल लोटा उन्हें लौटा दो क्या बात है ना सरकन डोळ्यात काटा आला माहितीये माझ्या तर अंगावर पाणी आलं. मग त्या पाण्यात बुडून मरा या उपमा त्यांच्या डोळ्यात काटा आला आणि अंगावर पाणी आलं ऑडिशन सुरू इधर रुको अरे मला का पुढचा अगर बच्चे चाहिए तो बोलो जहाँ बना तुसी ग्रेट हो तोहफो कबूल करो तुम ऐसा नहीं सुनोगे ओम भगभुगे भगनी भागोदरी ओम फट स्वा हा हा ओम क्या हे अरे भगनी भागोदरी वगैरे हे उर्दू आहे मला आत्ताच कळलो काळजी करू नकोस मी ओम भूतकरला विचारूनच लिहिलेला आहे हे उर्दूच आहे. मग ठीक आहे तुम्ही दोघं बहीण भाऊ बावळट आहात का रे पृथ्वीवर जो धूमकेतू आला होता त्याच्यासमोर डोकं घेऊन गेला होतात का तुम्ही मूर्ख आहात का तुम्ही वाटेल ते बोलू नका काहीही उर्दू नाहीये याच्यात हा पण माणूस फ्रॉड आहे लक्षात घे रसिका रजिया आहे धोबडावीन रझिया आहे रझिया सुलतान परत आपला मोगले आझम झपाटलेला वेलकम 3 इडियट्स सगळ्या सिनेमांची वाक्य एकत्र केलेत आणि एक दर्जाचा सीन लिहिलेला आहे याने अच्छा म्हणजे ह्या नावाचा अगोदर सिनेमे येऊन गेलेत काय एक मिनिट तुम्ही निर्माते आहात ना आणि तुम्हाला माहित नाही असे सिनेमे येऊन गेले नाव सिनेमे येऊन गेले हा म्हणजे मोगले आजम मला माहिती आहे पण तो पिक्चर मला फारसा आवडलेला नाही. तुम्हाला मोगले आझम आवडला नाही अरे मी शेवटपर्यंत बसलो होतो सिनेमा बघायला. का नाही आवडला मोगली आता येईल मग येईल आता येईल मोगली आलाच नाही काय करू मी? म्हणून मी आलो नव्हतो त्याची पिक्चर मला सगळं माहिती होतं हा माणूस फ्रॉड आहे अरे फ्रॉड मूर्ख माणूस आहे मोगले आझम मध्ये मोगली आहे म्हणतो हा माणूस तुम्ही चिडू नका अरे खोटारडी आहेत ही माणसं कोण खोटारड्या खरं खरं सांगायचं कोण आहे तुम्ही कोण म्हणजे Excuse me. एक्सक्यूज मी वन साइड प्लीज प्लीज वन साइड मॅडम तुमच्याकडे काय अजून आंबा आहेत काय हो आहेत ना तुम्हाला आणू का नाही काय आम्हाला ते कॉस्ट्युम डिझायनर दाखवायला लागणार आहे सेम कॉस्ट्युम मला तुम्हाला शिवायचा ना त्या कलरचा म्हणून आणि मला पण एक आंबा लागेल हा. त्या आंब्याच्या कलरचा मला सेट बनवायचा Yes. तो मला Design. दाखवायला आहे ना, मी लागेल. देते. आता मी बघा, मी देतो मी मी आणते. देतो मी देतो मी देतो अरे थँक्यू सर एक मिनिट हा, एक मिनिट जरा थोडंसं हा, राहू देतो दे. देतो अजून हा घे हा घे हा हा ठेवा ठेव तिकडे. नाही, राहू दे, खाऊ- ते- खाऊ ते- दे काय ना. मजा येते हो. ओंक्या काय आमरस आहे. ओंक्या दाराची कडी आतून लाव हा दाराची कडी आतून लाव कडी कशाला हात लावता कधी कशाला खरं खरं सांगायचं तुम्ही कोण आहात म्हणजे आम्ही निर्माते आहोत कोण निर्माते निर्माते आहात प्रोड्युसर कार्ड दाखवा तुमचं कसलं कार्ड कार्ड असेल ना काहीतरी निर्मात्याचं काहीतरी निर्माते कार्ड असतं निर्माते नसतं का? नाही, आहे. आमच्याकडे आम्ही काही त्याची पद्धत ठेवलेली नाही आहे. तुम्ही निर्माते आहात हो मग पोलिसांना फोन लावता पोलिसांना कशाला फोन करू? ऐका ना पोलिसांना नाही, मी लावतो ना पोलिसांना. नाही, ऐका ना, पोलिसांना फोन करू नाही, लावतो ना, तुम्ही निर्माते आहात. नाही ऐका ना पोलिसांना नका प्लीज असं नको. खरं खरं सांगायचं कोण आहात खरं खरं पोलिसांना ए, नका, पाय पडतो पोलीस पोलीस असं नाही. हॅलो? नको पोलिसांना फोन नको प्लीज मी अरुण कदम नाही कातील प्रभाकर मोरे
लाज वाटते भोंदुगिरी करताना हे नाव ठेवता कातील प्रभाकर मोरे. ऍक्च्युली सांगतो काही झालंय, आम्ही म्हणजे निर्माते नाही आम्ही. म्हणजे चोर आहात तुम्ही? नाही अहो, चोर पण नाही आम्ही. काही झालं, या मॅडम आहेत ना मार्केटमध्ये ते आमरसच्या बद्दल बोलत होते. मे महिना सुरू झाला, आम्ही आमरस खाल्ला नाही. त्याच्यामुळे म्हटलं की यांच्या घरी जाऊन आमरस खाता येईल आम्हाला, म्हणून आम्ही हे केलं सगळं. म्हणजे आम्ही दरवर्षी तसं करतो का नाही? काय? गेल्या वर्षी ईशाटी आम्हाला मार्केटमध्ये भेटली होती. तर तिला आम्ही कॉमेडीचं सचिन बोलले. त्या मला घरी घेऊन गेली, 7-8 डझनचा आमरस करून खायला घातला. त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही असं करता, आमरस खायला मिळत नाही ना म्हणून. म्हणजे तुम्हाला आमरस खाता यावं म्हणून तुम्ही लोकांच्या घरी असे खोटे निर्माते म्हणून जात. काय करणार? तुमच्या तर वा वा वा, अतिशय गोड परफॉर्मन्स. बघूया हा सरसी काय म्हणतात प्रसादा. डोळ्यात काटा आला तो काढला. अंगावर पाणी आलं रे परफॉर्मन्स बघून. धमाल. विनायक पुरुषोत्तम सुंदर. खूप दिवसांनी फॅमिली पाहिली, मजा आली. मोरे पायाला आमरस लागलाय पूस. बाकी मस्त छान. संजय दादा, तुम्हाला कसं वाटलं हे डब्बाच बसतान? दैव देतोय आणि कॅमेरामॅन नेते. ह्याच्यानंतर मी काही बोलणं अपेक्षित आहे का? पण अरुण आणि प्रभा, प्रोड्युसरने कसं असावं हे आमच्या शशिकांत सरांना तुम्ही दाखवलेलं आहे. असा आयडियल प्रोड्युसर पाहिजे सर, तर तुम्ही पण लक्षात ठेवा. पण मी आता ह्या सगळ्यांना म्हणजे हा पृथ्वी म्हणा किंवा ओमकार म्हणा किंवा रसिका म्हणा, या तिघांना ॲक्च्युली मैं बच्चे थे ना तब से देख रहा हूँ. सो मला इतकं गोड वाटतं ना, मला खूप खूप छान फिलिंग असतं. ज्या पद्धतीने तुम्ही आता रॉक करताय, म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुमच्या प्रेमात आहे. सो इट्स अ वेरी बिग थिंग फॉर मी, यू नो, कि अरे मैं इनको बचपन से जानता हूँ, यू नो. पण गॉड ब्लेस यू गाइज.